हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दीप मडवी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चालले आहोत फार्म हाऊसला. अर्धी फॅमिली गेले कालच. आज माझ्याकडे टाईम आहे, तर आज मी चाललो आहे. तर नक्की बघा ब्लॉगमध्ये, वेगळीच मजा आहे या ब्लॉगमध्ये. नक्की बघा, विसरू नका. एक्झॅक्टली आता मी विजयी भव लक्ष्मी तद्विषुद्धतनमर्पितं तिलकणमं सौभाग्यवती भव. ओम श्री गणेशाधिगणपते नमो नमः. नमस्कृति कल्याणमस्तुं भव शुभं भवति शुभं भवति. ओम श्री गणेशाधिगणपतिं पूजनमं तद्विषुद्धतनमहावननमं. ओम स्वस्ति नमः इंद्राय नमः स्वस्ति नमः विश्ववेदाय नमः स्वस्ति नमः अरिष्ट नमः स्वस्ति नमः. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज खरोखर आमचा खूप सुवर्णाचा दिवस आहे, कारण वक्रतुंड संगीत भजन मंडळाचा 1 वर्ष पूर्ण होऊन वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. आणि त्या निमित्ताने गणेश पूजन व श्रींची पूजा झालेली आहे. आणि आपण बघू शकता आमच्या चेहऱ्यावरचा आनंद. आज आमच्यासाठी खूप हर्षाचा दिवस. आणि या आजच्या दिवशी आपण इथे येऊन जी सेवा केली भजनाची, त्याबद्दल पूर्ण वक्रतुंड संगीत भजन मंडळ तसेच वडनोकर ग्रामस्थांच्या वतीने आपला आभार मानतो. जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाला आज. आणि या क्षणाची वाट पाहत असताना आजचा दिवस आमच्या हातातून निघून झालेला आहे. खूप सुंदर भजन सेवा झाली. त्या अनुषंगाने आमचे गुरुवर्य अशोक पानकरजी साहेब, आपणास विनंती असेल की या भजन मंडळाचा पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे. तसेच शाळा श्रीफळ द्यायचं आहे. पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री शाळा श्रीफळ स्वीकारताना आमचे काकाश्री ज्ञानेश्वर मंगलदास म्हात्रे, तसेच महेश दादा पाटील यांचा सुद्धा शास्त्रीय सत्कार करायचा आहे. खरोखरच एकट्या भुवाने गाऊन होत नाही. आणि त्यालाच मानवमान 1 नंबरची जी मंडळीची साथ आहे. खरोखरच वक्रतुंड भजनी मंडळ वडनोकर या भजनी मंडळाचा आज प्रथम वर्धापन दिन साजरा होत आहे. खरोखर अशा ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूला झाडी डोंगर दरी, अशा ठिकाणी हा वर्ष वर्धापन दिन साजरा होत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी या वक्रतुंड भजन मंडळाने ज्या भजन मंडळाला आमंत्रित केलं होतं, मी त्यांचं पूर्ण भजन ऐकलं. समर्थ भजन मंडळ कालवार, खरोखर पहिल्यांदाच मी तुमचं भजन ऐकलं आणि मनाला लागून गेलं. प्रथमतः या भजनी मंडळांचे धन्यवाद. या वडनोकरच्या वतीने आणि या परिसराच्या वतीने. आणि या वडनोकर भजन मंडळीच्या बद्दल सांगायचं तर बघा, आपण शाळेमध्ये प्रथम जात असताना पहिलीला जातोय आणि नंतर आपलं शेवटचं ग्रॅज्युएशन होतोय. याला कालावधी किती जाते? जवळजवळ 15 ते 16 वर्ष कालावधी जातोय. परंतु वक्रतुंड भजन मंडळ यांनी मागच्या वर्षी ह्याच दिवशी हा भजन चालू केला
आणि मला माझ्या तरी ऐकत नाही आहे तर त्यांनी कुठेतरी गुरु मानलाय किंवा काय मानलाय माझ्या ऐकण्यात नाही आहे आणि नसेल सुद्धा. परंतु सांगायचं तात्पर्य आपण पहिलीच्या शाळेत गेलो तर तेव्हापासून आपल्याला गुरु निर्माण होतो या ठिकाणी आणि ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्याला पूर्ण होईपर्यंत तो गुरुच असतोय. पण ते या भजनी मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कोणत्याही प्रकारचा गुरु नसताना आणि याच दिवशी मागच्या वर्षी जे भजन मंडळ स्टार्ट केलं कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अनुभव नसताना फक्त जनरल नॉलेज हे भजन ऐकायचं ते भजन ऐकायचं आणि त्याच्यातून ह्या सवंगडीनी वक्रतुंड भजन मंडळीनी हा भजन मागच्या वर्षी ह्या दिवशी तयार केला आणि त्याचा आज मागच्या वर्षी लावलेलं रोपट त्याचा आज झाडात रूपांतर झालं वृक्षामध्ये रूपांतर झालं. असा हा वक्रतुंड भजन मंडळ या ठिकाणी आज वर्षपूर्ती करतोय. खरोखर या संपूर्ण कालवार भजनी मंडळांच्या वतीने संपूर्ण वडूनवर गावाच्या वतीने आणि खास करून पालकर परिवाराच्या वतीने खारबाव वासियांच्या वतीने या भजनी मंडळांचं मी खूप खूप आभार मानतोय आणि परमेश्वराला प्रार्थना करतोय की त्यांची उन्नती प्रगती अजून पुढे सुंदर व्हावी आणि सुंदर त्यांच्याकडनं भजनारूपीची सेवा व्हावी अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द इथं संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्ते. कव्वाल पार्टी म्हणायचे आणि या भजन मंडळाला कव्वाल पार्टी का म्हणायचे कारण यामध्ये पेटी नव्हती आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या काकांनी सांगितलं मुलांना ही पेटी घेऊन जा. या पेटीची किंमत जवळजवळ 65,000 आहे. परंतु तुमच्या जवळ आता 1ही रुपया नसेल कारण तुम्ही आताच भजन स्थापना केली आहे आणि या काकांचं मन किती मोठं स्वतः 1ही रुपया न घेता 65,000ची पेटी आमच्या स्वाधीन झाली. यापासून बघा आपल्याला म्हणजे अक्षरशः कारण सांगायचं झालं ना तर आज बागायत या वडनगर गावामध्ये आम्हाला एक मोजून 5 भजन मिळाले असते आणि अभिमानाची गोष्ट अशी की जवळजवळ 150 भजन बाबा आम्ही या पूर्ण तालुक्यामध्ये केली आणि आम्हाला जो मार्गदर्शन आणि मोलाचा सल्ला भेटतोय तो पालकर साहेबांचा आणि कालवरच्या मंडळींचा. आम्ही जाणून बुजून आज हा कालवरचा भजन ठेवलेला आहे कारण आम्हाला तुम्ही मोठं केलं आमचं काहीतरी अंश तुम्हाला द्यावं हे आमचं. मी गुरुनाथकाकांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आमच्या लहान मुलांचा तुमच्या लेकरांचा छोटासा हिस्सा म्हणून शाल सेवा स्वीकारायची आहे. आपल्या भिवंडी तालुक्यातील महत्वाचं गाव म्हणजे वडनगर. अशी कुठल्याच गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी नाही की वडनगर गावामध्ये असे कलाकार उत्पन्न होत नाही. एकावर एक सरस असे उत्पन्न होतं आणि त्यांनाच अतिशय प्रेमाने लढवालपणे प्रत्येक मंडळामध्ये मी पाहिलेलं आहे की एखादा जो भजन मंडळ आहे त्या ठिकाणी इतर त्यांचे शिष्य तयार होत नाही असं वडनगर मध्ये पाहिलेलं नाही. प्रत्येक मंडळामध्ये एकाहून एक असे सरस शिष्य तयार होतात आणि हेच पाहून या एक नवीन वक्रतुंड हा भजन मंडळ या मुलांनी जो आता त्यांची मला नावं पूर्ण आठवत नाहीत अच्छा त्यांनी तयार केलं. सर्वप्रथम मला त्यावेळेस समजलं एक अतिशय नाविन्यपूर्ण असा त्यांनी उपक्रम म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारचे एक आलं. संप्रदायाच्या दृष्टीने बोलायला जाल तर भजनामध्ये एक विशिष्ट प्रकार आपल्याला करावे लागतात पण ह्या कलाकारांनी त्याच्यात नाविन्यपूर्ण असं संपूर्ण त्याच्यात भारूड आले अभंग आले भक्तिगीत आले भावगीत आले असा सर्व प्रकारचा खजिना त्यांनी ह्या मंडळाने सादर केला. त्यामुळे आजच्या नवीन समाज म्हणजे रूढी परंपरानुसार आज लोकांची आवड प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि त्यांच्या आवडीनुसार हे भजन मंडळ त्यांना ते पुरवत असतो. त्याच्यामुळे एक गोडी निर्माण झालेली आहे आणि त्याची आवड निर्माण होऊन त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य प्रत्येक गावोगावी मिळायला लागलेलं आहे. आमच्या गावचे गुरुवर्य हरिभक्त विनायक महाराज यांनी त्यांना शांगो श्रीपद सन्मानित करायचं आहे. तसेच श्रीयुत प्रभाकरजी म्हात्रे साहेब आपणालाही विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. या काका या. तसेच
श्रींद्र गुरुनाथ काका म्हात्रे आपणही पुढे यायचं आहे, कारण आपण आमच्यावर केलेला कृपा आशीर्वाद आणि प्रेमाने इथपर्यंत आलेला आहे. तसेच आमचे गुरुवर्य अशोकजी कोलकर साहेब यांनाही विनंती करेन की आपणही पुढे होऊन आमच्या पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. असू द्या पंढरीकावर तरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आमच्या आदरणीय काकाश्री नाखेल मुकदम साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण वक्रतुंड संगीत हरिमंडळ चालत आहे, अशी आमची गुरुवर्य प्रेमनाथजी जोशीमा. आपणास विनंती, आपण त्यांचं उचित असा सन्मान सत्कार करायचा आहे. अशोकजी पालकर नेहमी प्रेमाची ओंजळ घेऊन या समाजासाठी धावून येत असतात. कुठल्याही प्रकारे त्यांना मान सन्मानाची गरज नसते. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. क्षणातच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे, तरीही कोणी बाहेर जाऊ नका. ज्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी हा अभ्यास केला आहे, तरी सर्वांनी प्रसाद भोग केल्याशिवाय कोणी जाऊ नका. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. या पूर्ण मंडळ यायचे पूर्ण मंडळ, कारण हा सत्कार पूर्ण मंडळाचा आहे आणि सत्कार करणारे आमच्या आया मावल्या आहेत. हरिजय भक्ता नाही चिंता दुःख निवारिता नारायण. खरोखर नारायणाला साकडे घालून आपणा सर्वांस आशीर्वाद देण्याकरता आलेल्या माता भगिनींचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. ज्या माणसाने पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःच नाही तर त्यांच्या सोबत आम्हा लहान लेकरांचं नाव केला, असे आमचे गुरुवर्य कारिवली गावचे सुपुत्र, की या पूर्ण परिसरामध्ये परिपूर्ण विद्यार्थी बघण्यास मिळतील, असे आमचे गुरुवर्य बालकृष्ण दादा नाईक. आपण सुद्धा आतमध्ये यायचं आहे. वैयक्तिक सन्मान करा, कारण तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत, तर आमचाही काहीतरी देणं लागतो की आपणाला एक छोटीशी भेट देण्याची. तसेच खारगाव गावचे समाजसेवक अजित पाटील दादा, आपण सुद्धा आतमध्ये यायचं आहे. ज्या खारगाव गावचे समाजसेवक अजित दादा पाटील या पंचकृषीमध्ये चांगला असं त्यांचं नाव आहे, आणि या भजनांचं कुठेही असो ते आमच्या सोबतच असतात आणि खूप अवघी कलाकार आहेत. ते सुद्धा मुलं कशी घडवावी यांचा आदर्श सर्व समाजापुढे मांडावा, अशा 3 मुली घडवल्या. एक पकवाज वादक, एक कीर्तनकार आणि एक भजनी गायिका. मी विनंती करेन आमचे मामासाहेब विकासजी पाटील, आपण यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान करतील मच्छिंद्र मडवी साहेब. तसेच मी आमच्या ग्रामपंचायत सदस्य आमच्या आई वंदनाई पाटील, आपणही पुढे यायचं आहे. या कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंदिरामध्ये जाऊन बसायचो, परंतु ब्रह्म विष्णू महेश या त्रिमूर्ती असणारे, एकत्र असणारे ओंकार पाटील कधीच आमच्यासोबत आला नाही. त्याला कीर्तनात बसायला बघा वैताग यायचा, परंतु बघा की संगत जर चांगले असेल ना तर काहीतरी चांगलाच घडतो. आणि आज ओंकार पाटील आमच्या मांडीला मांडी लावून स्वतः बसतोय. आमच्या भजन मंडळाचे ते खजिनदार आहेत आणि त्यांची आई साहेब अर्थात आमच्या मातोश्री शकुनाई, आम्हाला तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही सुद्धा पुढे यायचं आहे. मी आमच्या मामीश्री रंजना मामी, आपण आईचा सत्कार करायचा आहे. पुढे या.
सरळ बघ. प्रत्येकाचं स्वप्न असते की माझ्या मुलांनी काहीतरी नवीन सवय त्यांनी सुद्धा हा सन्मान स्वीकारत आहे. त्यांचा सन्मान करतील आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मामा मडवी. खूप अशी संगीत भजनाची ओढ आहे आमच्या बाबाला आणि पारमार्थिक क्षेत्रात खूप असे त्यांचे सहभाग असतात. खरं तर ज्या वेळेस आम्ही त्यांना कल्पना दिली की बाबा आपला असा कार्यक्रम आहे तर त्यांच्या मनातली भावना उत्पन्न झाली आणि सांगितले गेलं त्यांची संकल्पना आज सत्य ठिकाणी आहे. सर्वांनी भजनाचा लाभ मंडळाच्या सदस्यांना विनंती. तर मित्रांनो आता स्वागत समारंभ झालेला आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे चालू. सर्व पाहुणी मंडळी जेवण करत आहे. तर मित्रांनो आता आमचं जेवण करून झालं. आता आम्ही पुण्यासाठी आलेलं आहे. साहेब बोला. बघा इथे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो. खूप म्हणजे असं म्हणजे आनंद आणि आम्हाला अभिमान आहे की माझ्या गावचे म्हणजे जे होतकरू तरुण जी मंडळी आहे त्यांनी हा जो उपक्रम केलेला तो खूप स्तुत्य आणि चांगल्या प्रकारचा. आणि मी देवाला मागणी करतो, प्रार्थना करतो की यांच्या ज्या कार्यामध्ये यांचं नाव पण मोठा व्हावा, यांचं कार्य पण मोठं व्हावं आणि हे असंच राहावं असं मी पुन्हा देवाला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. वक्रतुंड संगीत भजन मंडळ वडूनवगर यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त श्रींची पूजा एरवी जर इथे आयोजित केलेली आहे. एरवी जर आपण बघितलं तर भजन आणि पूजा म्हटली तर मंदिरामध्ये असते, परंतु कुठेतरी एक वेगळा उपक्रम निसर्गाच्या सानिध्यात येऊन त्यांनी इथे राबवलेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि खूप प्रसन्न वातावरण आहे आणि इथे आम्हाला त्यांनी बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल तर सर्व मंडळींचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आम्ही आज काही कारणास्तव थोडासा उशीर आलो, परंतु याच्यानंतर जर असाच तुम्ही जर कार्यक्रम आयोजित केला निसर्गांच्या सानिध्यामध्ये तर नक्कीच एक दिवशी अगोदर येऊ. निसर्ग दाखवले खूप सुंदर आयोजन आहे. तर मित्रांनो आता कधीपासून पाण्यात खूप मजा केली आणि आता भजन करण्याची वेळ आली. आता यांचं भजन चालू होणार आहे.
तर मित्रांनो आता भजनाचा कार्यक्रम झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो आता हरिपाठ होणार आहे। उदय बनले उदय तू डोलकी वाजवणार आहे? पकवास हरिपाठाची पेट टेंगलन वाजवणार आहे, ते नक्की बघा। कवा दिले मी
कृपया सर्वांनी उभा राहायचे. हा हरिपाठ फक्त आपल्यासाठीच आहे, फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे. म्हणून सर्वांनी 2 मिनिटं उभा राहायचे. आपल्याला कोण किचन मध्ये असतील त्यांना बाहेर यावं.
सोहळा आयोजित केलेला आहे, याचं आयोजन, याचं प्रयोजन, याचं नियोजन करणारे जे आहेत ते वक्रतुंड संगीत भजन मंडळ वडूणगर आणि हा प्रथम वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी ह्या भजन मंडळाने आयोजित केलेला आहे. पण खरोखर तुम्ही एका वर्षामध्ये जी पथक भरारी मारली ही तुमची अथक मेहनत, पराकाष्ठा, फक्त एवढंच सांगेल, खूप उंच जा, गरुडापेक्षा उंच अशी भरारी मारा, पण कधी अभिमान करू नका, अहंकार करू नका. कारण आमचे नामदेवच म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी नामामणी तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. अतिशय भाग्याचा दिवस म्हणजे असाच की वक्रतुंड भजन मंडळ वडूणगर त्यांचा प्रथम वर्धापन दिन. विशेषतः अनेक संप्रदायामध्ये मंडळ स्थापन झाली, परंतु वर्धापन दिन कोणी केलाय असं मलाही आठवलं नाही. परंतु तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम केला. आणि गुण्य फलले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी कैसा संत चरण पावलो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचं दर्शन करण्याचा योग मला या निमित्ताने का होईना, परंतु तो निमित्त मला मिळाला. एक दुपारीच SMS टाकला मला वाटतं प्रभाकर दादांनी, आणि मी दुपारी बघितलं, अरे बापरे असं वर्धापन दिन आहे. परंतु संध्याकाळी मी थोडासा बिझीच असतो, तरी सुद्धा एवढ्या ट्रॉफिक मधून गुरुजींचा हरिपाठ ऐकायला मिळेल, गुरुजींचं दर्शन होईल आणि तुम्हाला सगळ्या मायबापांचं दर्शन होईल या हेतूने खरं म्हणजे मी या ठिकाणी आज पोहोचलो. मला ही जागाही माहीत सुद्धा नव्हती, तरी सुद्धा मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने या ठिकाणी ओढून घेतलं आणि सगळ्यांचं दर्शन झालं. हे माझं मी अहोभाग्य समजतो. असाच पुढच्या वर्षी जर वर्धापन दिन केला तर मला बोलवा, अवश्य एक SMS टाका. आग्रह करण्याची आवश्यकता नाही, मी निश्चित येईल. आणि आपण त्या ठिकाणी काहीतरी प्रवचन रूपी सेवा असेल त्या ठिकाणी अजून एखादा कार्यक्रम वाढवू, कीर्तन ठेवू आणि आपण निश्चित करू. तुमचे माझ्यावर एक उपकार मला अजून अधोरेखित करायचे आहेत. माझे वडील वारल्यानंतर तुम्ही हरिपाठ घेऊन माझ्याकडे आलेला होता आणि त्या ऋणात मी होतो. त्या ऋणातनं मला निघण्याचा कुठेतरी प्रयत्न मी करतोय, पण संधी तुम्ही मला दिली नाहीत, परंतु ती संधी कधीतरी द्या अशी मी विनंती करतो. सर्वांच्या चरणी भाव करून नतमस्तक होतो आणि 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली. या ठिकाणी मी थांबतो, कारण दिवसभर तुम्ही आज कार्यक्रम केलेले आहेत म्हणून मलाही त्याची जाण आहे. प्रत्येकाला आता घरची ओढ, संध्याकाळ झाली, घरची ओढ आहे, तरी सुद्धा पुनश्च एकदा सर्वांची रजा घेतो. 2 शब्द गुरुजींच्या चरणी मी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. श्री साईबाबा हरिपाठ मंडळ वडूणगरच आपल्या गावातला हरिभक्त पारायण निर्मल नचिकेत महाराजांचे काकासाहेब महाराजांनाच विनंती असेल की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आजची ही हरिपाठाची सेवा केली त्याबद्दल वक्रतुंड संगीत भजन मंडळाच्या वतीने मी तुमचा आभार आहे. तसेच शालू श्रीपद घेऊन आपणास सन्मानित करणे ते आपण स्वीकारावं अशी विनंती करतोय. परिसरातले महाराज अजितदादा महाराज यांनाही शालू श्रीपद देऊन सन्मानित करायचं आहे. त्यांनी पुढे यायचं आहे. तसेच आज पूर्ण दिवस जवळजवळ 4 कार्यक्रम वाजवले असे आमच्या परिवाराचे वक्रतुंड संगीत भजन मंडळाचे तबलजी तबला वादक प्रथमेश पंडित आपण पुढे यायचं आहे. तुमचा सन्मान हा मंडळाचा सन्मान आहे, तो तुम्ही स्वीकारायचा आहे. तसेच वडगाव गावचे सुपुत्र उदय पाटील भगवंत यांचा सुद्धा सन्मान आहे. मी विनंती करेन हरिभक्त पारायण अजितदादा महाराज आपण पुढे येऊन या वादकाचा सत्कार करायचा आहे. तसेच आज पूर्ण दिवसभर ज्या
पती पत्नीने पूर्ण दिवस साहेबांनी स्वीकारायचा आहे. कुंडलिकावर ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम जगन्नाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. तसेच कुठलीही गोष्ट झाली तर ती जोडीशिवाय होत नाही आणि आमचा आवाज रोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करतात हे दोन बंधू दिनेश आणि गणेश साक्षात आमच्या या भजनाचे रथाचे चाक जरी मांडले तरी वावगं ठरणार नाही. माझ्या माऊली भावना करण्यासाठी तर मित्रांनो हरिपाठाचा कार्यक्रम संपूर्ण पार पडलेला आहे आणि आता पूर्ण झालेले आहे. सर्व पब्लिक जेवण करत आहे.